श्री स्वामी समर्थ। आज आपण बटरफ्लाय क्लिप बघणार आहोत। तर मी 5 इंचाचा सर्कल आणि 5 इंचाचा स्क्वेअर कट केला आहे कॅनव्हासचा यूज करून। त्यानंतर आपण जो कट केलेला सर्कल आणि स्क्वेअर आहे तो आपण मेन फॅब्रिकवर ठेवून आपल्याला मेन फॅब्रिकच्या 2 घड्या लागणार आहेत, कारण आपल्याला ते पलटी करायचे आहे। त्यामुळे 2 घड्या 2 चौकोन लागणार आहे आणि 2 सर्कल लागणार आहेत। तर त्यामुळे आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे सर्कल आणि चौकोन। त्यानंतर शिवताना जे फॅब्रिकचा जो कपड्याचा सरळ बाजू आहे ती दोघांची तो एकावर एक ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर सर्व बाजूनी टिप मारून घ्यायची आहे, चौकोनलाही आणि सर्कललाही। त्यानंतर आपण मधोमध थोडंसं कट करून पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी केल्याच्या नंतर व्यवस्थित त्याचे कोने काढण्यासाठी आपण सुईचा वापर करणार आहोत। तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही त्याचा यूज करू शकता। व्यवस्थित आपण चौकोनचे कोने काढून घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे सर्कलचाही काढून घेतला आहे। आता 3 इंचाची आपण छोटी पट्टी घेतली आहे, ती आपण बटरफ्लाय क्लिप ज्यावेळेस बनवू त्यावेळेस मधोमध लावण्यासाठी आपण 3 इंचाची पट्टी तयार केलेली आहे। त्यानंतर सुई दोरा घेऊन मधोमध त्याला टाके मारून घ्यायचे आहे सर्कलला। त्यानंतर सर्कलचं झाल्यानंतर आपल्याला स्क्वेअर हा त्रिकोणी शेपमध्ये थोडासा ठेवायचा आहे आणि एका कोणापासून दुसऱ्या कोणापर्यंत आपल्याला तो व्यवस्थित सुईच्या सहाय्याने शिवून घ्यायचा आहे। त्यानंतर दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे। सुईच्या टाके मारून व्यवस्थित पॅक केल्यानंतर आपल्याकडे जी कुठली पिन असेल ती पिन घ्यायची आहे, त्यामध्ये धागा टाकून थोडासा टाईट करून घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे आपल्याला तो शिवून घ्यायचा आहे, जेणेकरून क्लिप हलणार नाही। त्यानंतर जी 3 इंचाची आपण पट्टी करून घेतली आहे ती व्यवस्थित पिनमधून घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित सुईच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित टाके देऊन पॅक करायची आहे आणि उरलेलं जी पट्टी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग छान दिसते, म्हणजे आपला दोरा हा दिसणार नाही त्या पट्टीमुळे। व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, जे आपली क्लिप निघणार नाही। त्यानंतर बघू शकता बटरफ्लाय क्लिप आपली किती सुंदर दिसत आहे। सेम बटरफ्लाय सारखीच आपली क्लिप दिसत आहे। तर व्यवस्थितपणे आपण ही क्लिप केसांवर बसवू शकते। असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।